तर अल्टामीटर आणि लष्कर ए तोयबाचं सर्वात महत्त्वाचं प्रशिक्षण केंद्र मरकज तैयबा हे मुरिदके इथल्या नांगल सरहदान या ठिकाणी आहे आणि संकुलामध्ये शस्त्रास्त्र आणि शारीरिक प्रशिक्षण तसंच इतर ज्या देशातल्या आणि परदेशातल्या दहशतवादी संघटना आहेत त्यांच्यामध्ये कट्टरतावाद रुजवण्याचं काम केलं जायचं। तर अजमल कसाब मुंबई सीएसएमटी स्थानकावरचा त्याचा हा फोटो 26/11 दहशतवादी हल्ल्यातला हाच तो फोटो ज्यानं फक्त मुंबईच नाही संपूर्ण देश हादरून गेलेला होता। अंधाधुंद गोळीबार करत अनेक निष्पापांचा जीव अजमल कसाबनं घेतलेला होता। जिवंत पकडलेला तो दहशतवादी ज्याचा या ठिकाणी खटला चालवण्यात आला आणि त्याला म्हणजेच कसाबला ज्या ठिकाणी ट्रेनिंग देण्यात आलेलं होतं तो हाच कसाबचा ट्रेनिंग कॅम्प मुरिदके मधला मरकज ए तैयबा जो ऑपरेशन सिंदूर मध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आलाय, नेस्तनाबूत करण्यात आलेला आहे। 26/11च्या मुंबई हल्ल्याच्या सर्व तयार करताना अजमल कसाबचं म्हणजे ते दौरा-ए रिब्बत ज्याला म्हणतात गुप्तचर प्रशिक्षण ते या सुविधेमध्येच त्यांना देण्यात आलेलं होतं। इथेच त्यांना तो सुविधा देण्यात आलेली होती आणि 26/11च्या ज्या मुंबई हल्ल्याचे जे मुख्य सूत्रधार डेव्हिड होलमन हेडली आहे आणि दुसरं तहूर राणा त्यांनी देखील याआधी म्हणजे हल्ला करण्याच्या आधी झाकीउर रहमान लखवीच्या सूचनेनुसार मुरिदकेला भेट दिलेली होती। ही अत्यंत महत्त्वाची घडामोड म्हणता येईल। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवाद्यांचे तळ, जैशचं मुख्यालय, लष्करचं मुख्यालय आणि अनेक लॉन्चपॅड दहशतवाद्यांचे उद्ध्वस्त करण्यात आले, नेस्तनाबूत करण्यात आले। त्यातला अत्यंत महत्त्वाचा असा हल्ला म्हणता येईल, अत्यंत महत्त्वाचं असं टार्गेट म्हणता येईल ते म्हणजे अजमल कसाबचा ट्रेनिंग कॅम्प उद्ध्वस्त करणं। मुरिदकेमधली हीच ती दृश्य आहे। 15 एकरचा हा संपूर्ण परिसर आहे जिथे दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रांसह इतरही अनेक प्रशिक्षण दिलं जायचं। तो पूर्णपणे ट्रेनिंग कॅम्प उद्ध्वस्त झालाय।